ही मॅच हा सामना सुद्धा रंगतदार होणार यात काही शंका नाही. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एका बाजूला सांगितलंय की कबड्डी म्हटल्यानंतर दोन्ही विभागाची एक मोठी ओळख आहे. सुंदर असं पदाला लिहिते या चढाईमध्ये पुन्हा एकदा शांत होते आणि कोणतीही जोखीम न घेणं मैदानाकडे प्रयत्न प्रत्युत्तर दाखल 20 नंबरचा खेळाडू मॅच मध्ये या खेळाडूने खेळ केला होता. यानंतर होणारा सामना विठलाई कर्ली विरुद्ध वरदान सांगवे. पहिला पुकार विठलाई कर्ली विरुद्ध वरदान सांगवे. जोरदार अपील करतोय पंच रसिकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय पंच सुहास पापे आणि सुरेंद्र कोळी यांनी एक गुण दिलाय. बिल्ला पहिल्या सणामध्ये बसून घे आलेला आहे. पाठी बसून घे. प्रत्युत्तर दाखल अष्ट पहिला खेळाडू आहे. उद्या उडेल माझ्यावर सर्व पात्र बांधा चढाईपट्टू 7-1-1-2-2 असं बचाव क्षेत्ररक्षण या चढाईसाठी सज्ज झालेलं आहे. बिल्ला धरती मेरी माँ है. आणि मैदानाकडे परततोय प्रत्युत्तर दाखल 20 नंबरचा खेळाडू बॅक टू बॅक वारंवार चढाई करतोय. बसला मातीत बसला वाघ. विठलाई कर्ली आणि माळवाशी या दोन संघांमध्ये पुढील मॅच असेल. दोन्ही व्यवस्थापक याची नोंद घ्या. लाईनमन आहेत मित्रांनो सांगवे आणि विठलाई कर्ली. वरदान सांगवे आणि विठलाई कर्ली आमच्या पंचकृषीतील यजमान संघ आहे. वरदान सांगवे कट झाली व्हिडिओ. बॅक किक करण्याचा प्रयत्न आहे. 1 नंबरचा खेळाडू तिसरी चढाई करू या मधुर स्वरूपाची डायरेक्ट आणि आता मात्र बघूया त्याची सांघिक पकड झालेला आहे. बोनस गुण मिळतोय बोटकेवाडी संघाला. वीस नंबर जर्सी परिधान केला माळवाच्या संघाचा उंचवरा खेळाडू. बोटकेवाडीच्या 5 खेळाडूंसमोर अतिशय सुंदर असं पद्धत आली. ते दोन्ही साईडून हलती ठेवतोय. किक मारण्याचा प्रयत्न आहे. कोणताही धोका न पत्करता टायमरवर लक्ष आहे त्याचं. बोटकेवाडी संघाचा एक 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू माळवाशीच्या 7 खेळाडूंसमोर पूर्ण संघ टोटल घेण्याचा प्रयत्न आहे. थर्ड रेड डोअर डायरेक्ट 26 नंबर जर्सी परिधान खेळायला खेळाडू बोटकेवाडीच्या आणि एक चान्स आहे आणि बॅक. किती पॉइंट आणि बायंगा येतं आमचं 2 पॉइंट्स. काय असं आहे का ते. किती पॉइंट 2 पॉइंट्स. अरे 2 पॉइंट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बोटकेवाडी संघाकडून वारंवार चढाई करतो हा खेळाडू. कोणताही धोका न पत्करता सुरक्षित आपल्या मैदानात परत. माळवाशीचा 20 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू सुपर टॅकल ऑन आहे. जर या पकड झाली तर पकड करणाऱ्या संघाला 2 गुणांची कमाई मिळते. पण कोणताही धोका न पत्करता खेळाडू आपल्या प्रांगणात जाण्यासाठी तयार आहे. थर्ड रेड डोअर डायरेक्ट डोअर डाय करो मरो. बोनस घ्यायचा प्रयत्न खेळाडूचा आणि कॅच. सिंगल पॉइंट. पकड झाली खेळाडूची. सुपर ट्रॅकल ऑन आहे. जर याच्यामध्ये पकड झाली तर 2 गुणाची कमाई आहे.
कोपऱ्यात सर्व खेळाडूंना घेऊन येतोय तो बोटकेवाडीच्या. पाहूया. तो उभा राहिली करता ही मॅच करता फक्त उभा राहून जा. एक गुण झालंय. मध्यंतरानंतर गुणफलक आहे. काढणं उद्या वर्ण काढ वर्ण बोल नाही ना इकडे. जा ना जवळ जा ना. अरे नको रे बाबा, पाय दुखतोय माझा मधला आपला बाजूला. 1+2 3 पॉइंट. व्हिडिओ चालू. बोटकेवाडी संघाचा 4 नंबरचा खेळाडू झालं नाही सामन्यामध्ये सुरस करण्यासाठी बोटकेवाडी संघाला थोडेसे आक्रमण करावं लागणार. याच खेळाडूला या खेळाडूच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. चांगली शैली, चांगलं कौशल्य, चांगलं तंत्र आहे. चढाईमध्ये चांगलं आक्रमण आहे. त्याच्या पार्टनर कशा नाचता. पृथ्वीकडे दाखल हा जर सॅलरी एकोणीसचा पुरा आहे. दोस्ती अरे 10 नंबरचा आता गेलं फिरायला. बघूया किती गुण मिळतात या चढाईमध्ये. 2 गुण पंच सुरेंद्र गोळे यांच्या निदर्शनामधून. प्रत्युत्तर दाखवला बोटकेवाडीचा 1 नंबरचा खेळाडू. एकंदरीत पहिल्या फेरीच्या सामन्याचा विचार केला तर बोटकेवाडी संघाला थोडंसं खूप आक्रमण केलं होतं, परंतु या सामन्याचा जर विचार केला तर बोटकेवाडी संघ थोडासा पिछाडीवरती आहे. आणि आता मात्र बऱ्याच वेळाच्या विश्रांतीनंतर गुणफलक थोडासा हलतोय बोटकेवाडी संघाचा 1 गुणाच्या माध्यमातून. तीच्या स्वरूपामध्ये 1 नंबर जर्सी परिधान केलेल्या बोटकेवाडी संघाचा खेळाडू माळवाशीच्या 7 खेळाडूंसमोर. बोटकेवाडीला धारत चढाया आणि पकड याची आवश्यकता आहे. सामना संपला 3 मिनिटं आणि टी शर्ट. एक पॉइंट. एका गुणाची पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम. बरोबर आहे. एवढा ट्रेकल चालतो. एवढा तिकीट पुलिंग आहे एकदम. हा मग हं? पकडला त्यामुळे त्याचा मुवमेंट तुटला ना. किट पकडला म्हणून. माळवशीचा 10 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू वारंवार चढाया करतोय, वारंवार गुणांची कमाई करतोय आणि संघाला विजया समीप घेऊन चालला असतो माळवाशी संघाचा जर खेळाडू. त्यांनी पकडला असता तर त्यांनी पकडला असता म्हणजे काय समजलं कोणताही धोका न पत्करता तसंच धोका. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. काय गरज भांडायची. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. बोनस घ्यायचा प्रयत्न आहे तो 4 नंबर जर्सी परिधान केलेल्या खेळाडूचा. आणि बोनस पॉइंट. 3rd रेड 2 डायरेक्ट. करो मरो. वृक्षाला पाठवायचं. आणि बोत आहे. त्याची पकड करण्यात यशस्वी झाले ते बोटकेवाडी संघाचे खेळाडू. 2 डायरेक्टला बोत ना हा बाहेर 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. हाही बोटकेवाडी संघाकडून वारंवार चढाया करतोय. बोनस गुण मगाशी त्याने वसूल केला होता आणि तो सामना संपायला शेवटचा मिनिट. 2 पॉइंट्स. 2 गुणाची कमाई करून मैदानात परतलाय तो. किती मिनिटं आहे. 2 मिनिटं. सामना संपायला शेवटचे काही मिनिटाचा खेळ बाकी आहे. पाहूया काय चमत्कार घडतो का. आणि
सुरक्षित आपल्या मैदानात परत. पय बोटकेवाडी संघ गाडी गेली अरे जा ना जवळ काढण्या जरा 5 मिनिट शेवटचा तिला एक गुणाची कमाई करून सुरक्षित आपल्या मैदानात लास्ट परत. रेड आहे लास्ट. शेवटची 1 पॉइंट आणि सामना